आज खूप दिवसानंतर वांगा बटाट्याची रस्सा भाजी बनवली होती. तर कढईमध्ये मी 2 चम्मच तेल ॲड करून घेतलं. खोबरं आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर कांदा, अद्रक, लसूण त्यांनाही छान असं परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा सुक्कं वाटण, नंतर ओलं वाटण घ्यायचं आहे. तेही छान वाटून घ्यायचं कांदा वगैरे. त्याच्यानंतर आपण आता फोडणी देऊयात. फोडणीसाठी कढईमध्ये 2-3 चम्मच तेल ॲड करून घ्यायचं. वरती दिल्याप्रमाणे तुम्ही मसाले ॲड करू शकता किंवा कमी जास्तही मसाले टाकू शकता. छान असे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि वाटलेलं वाटण होतं तेही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत वाटण छान असं परतून घेणार आहोत. त्यानंतर कट करून घेतलेली वांगी आणि बटाटे याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आणि सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या मसाला लागेपर्यंत आणि 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी ॲड करायचं आहे. 10 ते 15 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची. गॅस बंद करायचा. वरून कोथिंबीर टाकून गरमागरम भाजी ताटामध्ये वाढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली वांगा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक घास तुम्ही पण खाऊन जा.